आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिता ब्लॉग नाथा आपुलकीचं. तर आज आहे गणपती बसल्यानंतरचा दुसरा दिवस, म्हणजेच वार आहे रविवार. तर आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो ही स्वामींचरणी आणि बाप्पाच्या चरणी सुद्धा प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आमची इथे ना आरतीची सगळी तयारी झालेली आहे. आता आम्ही आरती करतो आणि आम्हाला एक ठिकाणी पूजेला जायचं आहे. तर ते कुठे जायचं आहे पूजेला वगैरे ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. चला तर आता करूयात आरती. गणपती बाप्पा घरात असल्यावर कसं वाटतं ना, अगदी उत्साह भरभरून असतो शरीरामध्ये आणि कंटाळासुद्धा येत नाही. सकाळ झाली ना की सोसायटीमधून कुठल्या ना कुठल्या घरातून सतत आरतीचे आवाज कानावर पडत राहतात, घंटीचे आवाज कानावर पडत राहतात. त्यामुळे ना सकाळची सुरुवात इतकी सुंदर होते. आणि आता सगळ्यांच्या म्हणजे आरतीचे आवाज ऐकल्यानंतर ना आपल्यात पण एक उत्साह असा भरतो की चला आपल्याला पण आरती करायची आहे गणपती बाप्पांची. तर मी सकाळी उठून आहे ना थोडं स्वयंपाक वगैरे करून घेतलं आणि आम्हाला बाहेर जायचं होतं. तर तुम्हाला जसं सांगेलच मी पुढे जाऊन की कुठे जायचं होतं नक्की. तर बाहेर जायचं होतं, त्यामुळे ना सगळी लगबग पटपट पटपट सगळं आवरून घेतलं आणि झाडू फरशी सगळं झालं. गणपती बाप्पाची आरती करायची म्हटल्यानंतर अगोदर घराला झाडू मारून फरशी वगैरे पुसून सगळं स्वच्छ केलं आणि त्यानंतरच आम्ही आरतीसाठी उभं राहिलो. आणि आधी साक्षीला सुट्टी होती कॉलेजला, त्याच्यामुळे आधी तर नाही येणार आहे, त्याचा क्लास आहे, फक्त कॉलेजला सुट्टी, त्याच्यामुळे तो आमच्याबरोबर नाही येणार आहे. आणि साक्षी येणार आहे आमच्याबरोबर, त्यामुळे ना साक्षीने पण तिची तयारी केलेली आहे. सगळी तयारी वगैरे करून मगच आरती करायला लागलो. आणि वेळ जर म्हणाल तर सकाळची 9:30ची वेळ आहे. 9:30 ते 10 वाजत आले, म्हणजे 9:45 झाले साधारण. आणि त्यानंतर मग लगेचच लवकर जायचं होतं, त्यामुळे आम्ही जरा झटपटच आवरलं आजचं. आता आधी घरी आहे म्हटल्यानंतर मग त्याला पण स्वयंपाक केला आणि थोडंसं संध्याकाळी यायला उशीर वगैरे होईल, त्यामुळे थोडा जास्त स्वयंपाक केला. आणि कसं होतं ना, घरातलं सगळं आवरून वगैरे निघालं ना तर मग येण्याची आपल्याला जास्त घाई होत नाही. जरा 4 माणसांमध्ये गेलं ना तर मग येण्याची घाई असली ना तर अर्धा जीव इकडे आणि अर्धा जीव तिकडे असं होतं. त्यामुळे थोडंसं निश्चिंत राहता येतं आपल्याला जिथे जातो तिथे. तर त्यामुळे ना मी थोडा जास्तीचा स्वयंपाक केला, म्हणजे कसं संध्याकाळी आल्यानंतर ना काही तो स्वयंपाक राहील आणि काही खिचडी वगैरे असं ॲडजस्ट करून घेता येतं. तर त्यासाठी मी थोडा जास्तीचा स्वयंपाक केला. तर चला, इथे आमची आरती वगैरे सगळं झालं आणि आता देवांना पण आरती दिली. यांनी सगळ्या घरामध्ये आरती फिरवली आणि आरती झाल्यानंतर आता आम्ही निघतो, कारण की जिथे जायचं आहे ना तिथून सतत फोन येत आहेत, त्याच्यामुळे म्हटलं चला आता निघूयात. तर चला आता गणपती बाप्पांची प्रार्थना करूयात आणि निघतो मग आम्ही. तुम्हाला तिथे जाऊन भेटते मी ठेवितो मस्तक या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. तर चला, बघितले ना सगळ्यांचे आवाज, एवढे आवाज असतात आरतीला. आणि हा उत्साह फक्त गणपती बाप्पा आल्यावरच सगळ्यात जास्त उत्साह असतो बरं का. घरी म्हणाले की आम्हाला पूजेला एक ठिकाणी जायचंय, तर कुठे पूजेला जायचंय ते पण आता सांगते, कारण मी आता त्या ठिकाणावर पोहोचले आणि पूजेसाठी मी अशी तयारी केली होती. तर बघू शकता तुम्ही, थोडी पैठणी वगैरे अशी तयारी केली. आणि मामी पण आमच्या खूप छान तयार झाल्या आहे. मामींनी पण बघा छान कलरची साडी वेअर केली आहे. तर आत्ता इथे ना आमच्या मोठ्या मामी, म्हणजे या मामींच्या मोठे जाऊ, माम सासू आहे ॲक्च्युली, पण आम्ही मामीच म्हणतो, कारण की खूप हक्काचं नातं वाटतं ना. एकदम सासू म्हटलं की जरा लांबचं नातं वाटतं, हो की नाही? हो ना, बरोबर. मामी म्हटल्यावर एकदम आपली मामी असल्याचं फील येतं. तर आम्ही ना माम सासूबाईंनी घेतलेलं आहे हे घर. त्या घराची पूजा आहे, म्हणजे छोटीच पूजा करणार आहे, कलश पूजा आणि सत्यनारायण पूजा. तर त्या पूजेसाठी ना आम्हा दोघांना बसायचं होतं, त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आत्ता. तर आता ब्राह्मण वगैरे येतील आणि मामी आणि साक्षी रांगोळी काढणार आहे अगोदर. तर चला, आपल्याला घरी असं किंवा कुठेही असं काम हे कधीच चुकलेलं नाही, त्याच्यामुळे आता आपण लागूयात आपल्या कामाला. पूजा जरी आज असली ना तरीही काल दोन्ही मामी आल्या होत्या आणि त्यांनी हे 3ही मजले, म्हणजे हे रो हाऊस आहे 3 मजली, आणि म्हणजे तुम्हाला बघताना फ्लॅट पण वाटू शकतो म्हणून सांगितलं की 3 मजली रो हाऊस आहे. आणि ते पूर्ण धुतलं होतं मामींनी, वरच्या मजल्यापासून खालच्या मजल्यापर्यंत स्वच्छ असं पाण्याने धुतलं. कारण बघा, पूजा करायची म्हटल्यानंतर ना सगळं घर स्वच्छ धुतलं ना तर छान आणि प्रसन्न वाटतं ना. तर बघा, इथे मोठ्या मामी पण आल्या होत्या आणि मोठ्या मामींना एकच मुलगा आहे, तर त्यानेच हे रो हाऊस
पाऊस घेतलं होतं. तर इथे बघा मामी आणि साक्षी रांगोळी काढायला बसणार होत्या, पण मामींना ना सतत मधलं काही ना काही कामासाठी उठावं लागत होतं. त्यामुळे ना मामी अर्धी रांगोळी काढली मामींनी आणि आता पुढे साक्षी कंटिन्यू करते. तर चला आता साक्षीची रांगोळी पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवेलच. तोपर्यंत मी आता मधली काही कामं आहेत आणि पाहुणे पण बरेच येतील, अजून काही सगळे आलेले नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मामा पण आलेले आहे, आमचे लहान मामा, आणि मामी साईडला बसलेले आहे, हे पण बसलेले आहेत तिथे. तर आता ब्राह्मण पण येतील, तर ब्राह्मण देवता आल्यानंतर लगेच पूजा चालू होईल आपली. ईश्वराय नमः भद्रकाली नमः कपालेश्वराय नमः सौमित्र सहित श्री सीता रामचंद्र देवताभ्यो नमः गंगा गोदावरी नमः तीर्थराज देवताभ्यो नमः महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपिणी त्रिगुणात्मिका राजराजेश्वरी त्रिपुर सुंदरी. तर पूजा चालू झाली होती आणि पाहुणेही यायला सुरुवात झाली होती. आता तुम्हाला जे दिसत आहेत ना ते सगळे सध्या तरी नातेवाईकच आलेले आहेत, कारण की जे बाहेरचे बाकीचे पाहुणे आहेत ना तर त्यांना थोडं उशिराचं आमंत्रण दिलं आहे, कारण पूजेला भरपूर असा वेळ लागतो आणि वास्तुशांती वगैरे नाही आहे बरं का. कलश पूजाच करणार आहे आणि सत्यनारायण पूजा असेल, तर त्यासाठी त्या पूजेसाठी आम्ही दोघं बसणार होतो. त्यामुळे मी थोडंसं म्हटलं कसं पूजेला ना पैठणी किंवा काठपदराची साडी असली ना तर छान वाटतं ना, त्यामुळे मी ही पैठणी नेसली होती. आणि असंही ही पैठणी आणून ना भरपूर असे दिवस झाले होते, म्हणजे 2 ते 3 वर्ष होऊन जास्त झाले असतील कदाचित, पण मी या पैठणीची घडीच मोडली नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं चला पूजेच्या निमित्ताने या पैठणीची घडी पण मोडूयात, आणि आज पहिल्यांदाच वेअर केली. तर कशी दिसते ही पैठणी मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर चला, छान असं ब्राह्मण पूजा सांगत होते आणि खूप सुंदर पूजा झाली. आणि जेव्हा पूजा अर्चा होते ना वास्तूमध्ये, तर ती वास्तू जास्त फलदायी होते. वास्तू घेतल्यानंतर भले तुम्ही लगेच वास्तुशांती करू नका, कारण कोणाकोणाला लगेचच वास्तुशांती करण्यासारखं, कारण बघा आपण जेव्हा आपण वास्तू घेतो ना तर प्रत्येकाकडेच पैसे असतात किंवा असं काही नसतं. आपण कुठून लोन वगैरे असं करून पैसे कुठून तरी ॲडजस्ट करून, कारण आता घरांना पण काही कमी किमती नाही ना, त्यामुळे आपण कुठून तरी पैसे ॲडजस्ट करून वगैरे वास्तू घेतो. पण त्यानंतर लगेचच वास्तुशांती करायची म्हटलं की सगळ्यांकडेच पैसे अवेलेबल असतात असं नाही. त्यामुळे भले तुम्ही वास्तुशांती लगेच करू नका, पण कलश पूजन मात्र करा. सत्यनारायण पूजा, कलश पूजा हे केल्यानंतरच त्या वास्तूमध्ये राहायला जाण्यासाठी ती वास्तू योग्य असते, फलदायी असते. तर बघा इथे आमची पूजा वगैरे सगळं झालं आणि आता साक्षीची रांगोळी तुम्हाला दाखवायची राहिली होती. पूर्ण झाल्यानंतर आम्ही पूजेला बसलो, त्याच्यामुळे रांगोळी दाखवायची राहून गेली. तर बघा कशी वाटते तुम्हाला ही रांगोळी. तर साक्षीची रांगोळी वगैरे झाली, आरती पूजा सगळं झालं आणि आता लगेच गृहप्रवेशाची तयारी सुरू झाली. तर इथे गृहप्रवेशासाठी आम्ही ना जसं ब्राह्मण सांगत होते ना तसं सगळं करत होतो. आणि जेव्हा गृहप्रवेशाची वेळ असते ना तर तेव्हा बाहेर उभं राहून काही विधी केले जातात. तर त्यामुळे ना ते सगळं चाललेली होती पूजा वगैरे. आणि हा माझ्या शेजारी जो उभा आहे ना उंच तुम्हाला दिसतोय ना मरून कलरच्या शर्टमध्ये, तो मामींचा मुलगा आहे. हो, मामींना एकुलता एकच मुलगा आहे बरं का. आणि मला म्हणजे सांगताना इतका अभिमान वाटतोय ना की त्याने त्याच्या स्वकष्टाने कोणाचाही 1 रुपया न घेता स्वतःच्या कष्टावर ही वास्तू घेतली आणि याचा आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटतो. तर चला आता गृहप्रवेश करूया. तर आता पूजा वगैरे झाली, आम्ही छान फोटो पण काढले आणि आता तुम्हाला पुढचा व्हिडिओ येतोय तो बुधवारचा. आज आहे बुधवार आणि आज तुम्ही बघू शकता मागे आपले लाडक्या गणपती बाप्पांचं कालच विसर्जन झालेलं आहे. तर आधी साक्षीला पण सुट्टी होती, त्याच्यामुळे ना आज आम्ही जरा उशिराच उठलो, कारण काल भरपूर थकलो होतो. भरपूर
काल म्हणजे 3 दिवसापासून खूप थकत होतो आम्ही, कारण सत्यनारायण पूजा पण होती. सत्यनारायण पूजेची तयारी वगैरे सगळं, थोडंसं घर पण आपण म्हणजे घराचं पण प्रिपरेशन करतो, त्यामध्ये थकलो. आणि दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा होती. तर पूजा असल्यावर घरी कसं ना पाहुणे रावळे येतात, त्याच्यामुळे मग तो दिवस पण आमचा असा बिझी गेला. आणि काल आपली विसर्जनाची तयारी, तर आमच्या नाशिकला ना भव्य दिव्य अशी मस्त मिरवणूक असते गणपती बाप्पांची. तर त्यामुळे ना आम्हाला रात्री पण उशीर झाला यायला. आणि मग त्यामुळे खूप थकलो होतो रात्री. मग मी रात्री ना जरा घरी आल्यानंतर केसांना तेल वगैरे लावलं. तुम्हाला दिसतच असेल आता एकदम असं चिपकू चिपकू दिसतंय. तर मी घरीच म्हणजे तयार करते तेल, कढीपत्ता वगैरे टाकून ते तेल लावलं आणि केसांना व्यवस्थित असं लावून घेतलं. आणि आज केस धुणार नाही, कारण हे तेल चांगलं मुरलं ना तर एक दिवस तर जरा डोकं शांत वाटतं डोक्याला, त्यामुळे आता हे असंच ठेवणार आहे. आणि राहिलं गणपती बाप्पांचे आरास, आता मागे तुम्ही बघितलंच, गणपती आपल्या लाडके गणपती बाप्पांचं कालच विसर्जन झालं आणि मी लगेचच आरास काही आवरत नाही. तर एक दिवस ही आरास तशीच ठेवते, कारण असं वाटतं ना मनाला की आपण गणपती बाप्पांची जाण्याची वाट बघत होतो की काय गणपती बाप्पा गेले आणि लगेचच आवरायला सुरुवात केली ते, म्हणून ही एक दिवस आरास तशीच ठेवली. आणि अगदी लाईटिंग वगैरे सुद्धा मी तशी चालूच ठेवली होती, कारण बघा बाप्पा गेल्यानंतर घर एकदम सुनं सुनं वाटतं ना, तर थोडंसं बाप्पा असल्याचं फिलिंग पण येतं. तर त्यामुळे इकडे बघू शकता तुम्ही ह्या समया वगैरे ज्या आहे ना, आता हे सगळं समया वगैरे सगळं घासून टाकणार आहे स्वच्छ. गणपती बाप्पांची जे काही आपण सजावटीसाठी काढलेलं होतं मोदक किंवा हे चांदीची भांडी वगैरे, हे सगळं ठेवून देणार आहे आणि बाकीचं पण आवरायला सुरुवात करणार आहे. आता हे सगळं आवरल्यानंतर ना या कडक ऊन पडत आहे, तर विचार असा करते की या सगळ्या माळांना मस्त मशीनच्या लिक्विडमध्ये वॉश करू आणि वाळत टाकू, कारण भरपूर कडक ऊन असतं पितृपक्षामध्ये. तर त्यामुळे म्हटलं दिवाळीच्या अगोदर दसरा येतो, दसऱ्याच्या वेळेस आपल्याला ह्या माळा वापराव्याच लागतात. तर बघू या माळा वॉश वगैरे करेल, काय करेल की नाही करेल अजून विचार नाही, पक्का विचार चाललाय फक्त असा. तर केल्या तर तुमच्या बरोबर शेअर करेल. बघा ना बाप्पा गेल्यानंतर किती सुनं सुनं वाटतं ना, घर अगदी रिकामं झाल्यासारखं वाटतं. तर जेव्हा म्हणजे आपण डेकोरेशन करतो ना, तर डेकोरेशन करताना जेवढा उत्साह होता ना, तेवढंच दुःख हे सगळं आरास काढताना होतो. कारण की बाप्पा गेल्याचं पटकन इमॅजिन होत नाही आपल्याला, असं वाटतं बाप्पा अजून घरातच आहे. असतात बाप्पा आपल्याच बरोबर असतात, फक्त हा 10 दिवसांचा पार्थिव गणपतीचा सोहळा असतो. आणि विसर्जनानंतर आपल्याला आता रोजची कशी 10 दिवस ना, रोजची कशी सवय पडलेली असते ना आपल्याला, आरती वगैरे बाप्पासाठी नवनवीन पदार्थ असं करण्याची, त्याच्यामुळे पटकन इमॅजिन होत नाही. आता इथे मी ना तुम्हाला उंदीर मामा दाखवते गणपती बाप्पांचे. तर हे उंदीर मामा मी 150 रुपयातच घेतले. विश्वास नाही पटत ना, तर खरंच 150 रुपयातच घेतले आणि इतके सुंदर निघाले. 8 वर्ष झाले ते उंदीर मामा घरात येऊन आपल्या. आणि त्याची थोडीशी पॉलिश वगैरे सुद्धा नाही गेली. ते गोल्डन कलर जो आहे ना, तो सुद्धा जसा तसाच आहे, अगदी व्यवस्थित आहे. आता या बाप्पाच्या ज्या चांदीच्या वस्तू आहेत ना, तर त्या सगळ्या वस्तू मी स्वच्छ करून एका लिक्विडने स्वच्छ करेल आणि सगळ्या पॅक करून ठेवून देईल. या चांदीच्या वस्तूंना ना वरची हवा जी असते ना, ती लागली की लगेच काळपटपणा येतो. पण जेव्हा बघा सोनाराकडे आपल्याला तो गुलाबी कलरचा कागद मिळतो कुठली वस्तू घेतल्यानंतर, तर जेव्हा तो कागद असतो ना, तो कागद त्या कागदामध्ये जर गुंडाळून ठेवल्या ना या वस्तू, तर एकदम व्यवस्थित राहतात. पण आपल्याकडे काही तो कागद अवेलेबल नसतो, त्यामुळे ना आपण प्लास्टिकच्या पिशवीतच सगळ्या घासून वगैरे स्वच्छ करून आणि कोरड्या करून आणि मग नंतर पिशवीत ठेवायच्या एका कॅरीबॅगमध्ये, किंवा अशा सीलपॅक पिशव्या मिळतात बघा, तर त्याच्यामध्ये ठेवायच्या, म्हणजे ना त्याच्यात अजिबात हवा लागत नाही आणि सगळ्या व्यवस्थित वस्तू राहतात. आता हे बघा, माझ्या बऱ्याच मैत्रिणींकडे असेल हे, पण हे ना माझ्या मावशीने स्वतः घरी बनवलं आहे. तिने सगळं वर्क त्याच्यावरचं स्वतः केलं आहे घरी. तर तिच्याकडनं मी एका दिवाळीसाठी आणलं होतं. आणि हे मोत्यांपासूनच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना, त्या पण माझ्या मावशीच्या मुलीनेच केलेल्या आहे. तर हे फुलं वगैरे सगळं मी तिच्याकडनं वेगवेगळ्या रंगांचे फुलं असे बनवून आणले. कधीमधी ना असं डेकोरेशनला बरं पडतं या वस्तू. आणि मोत्यांचे दागिने तर कोणाला नाही आवडत ना, खूप छान दिसतात मोत्यांचे दागिने म्हणा, वस्तू म्हणा, उठून दिसतात. तर असं मी तिच्याकडनं ना भरपूर अशा मोत्यांच्या वस्तू घेतलेल्या होत्या. तर त्या सगळ्या वस्तू यावेळेस गणपतीची आरास मांडली ना, त्याच्यात मांडलेल्या होत्या. त्याच्यामुळे त्या सगळ्या वस्तू पण ना स्वच्छ पुसून वगैरे, आता ते तर काही धुता येत नाही आपल्याला, तर त्यामुळे ना त्या स्वच्छ अशा थोड्याशा पुसायच्या, थोडासा ओला कपडा करून घेऊ शकतो आपण धूळ बसलेली असेल तर, आणि व्यवस्थित एका ठिकाणीच ठेवायच्या. तर या सगळ्या वस्तू मी यावेळेस ना एका ठिकाणी, म्हणजे असा एरवी पण ना आपण
बॉक्स केलेले असतात ना, तर त्याच्यातच ठेवते मी आणि त्या बॉक्सवर नावं टाकून ठेवते. म्हणजे कसं कुठली वस्तू कशात आहे आपल्याला लक्षात येतं. आता या बाकीच्या वस्तूंची तर गरज नाही पडत कधी, पण या माळा वगैरे ज्या लावलेल्या आहेत ना, या आपल्याला लागतात, दसऱ्याला लागतात, दिवाळीला लागतात. त्याच्यामुळे मग सगळं एक ठिकाणी व्यवस्थित ठेवलं ना, या माळा धुवून वगैरे ठेवल्या ना, तर पुन्हा त्या नव्यासारख्याच दिसतात अगदी. आणि त्या प्लास्टिकपासनं बनवलेल्या असतात, त्याच्यामुळे त्या खराब पण होत नाही. फक्त एवढंच की त्याला ना कडकडीत ऊन पाहिजे. कडकडीत ऊन असलं ना, तर त्या माळा व्यवस्थित धुवून चुवून ठेवता येतात. आता सध्या तरी ऊन दिसतंय, काय माहिती नाही, अजून पावसाळा तर गेलेला नाही आहे, पण सध्या तरी पितृपक्षात भरपूर ऊन पडतं. त्याच्यामुळे या माळा धुण्याचा विचार वगैरे होता माझा. आता मी इथून हे सगळं काढून घेते. आणि खरं सांगते, जेव्हा बांधताना हे सगळं बांधत होतो ना आम्ही, तर तेव्हा बांधताना खूप उत्साह होता, पण आता काढताना ना एक एक धागा शोधणं त्याच्यात इतकं अवघड झालं होतं ना. लाईटिंग कोणत्या धाग्याने बांधली आहे, पुन्हा त्या माळा सगळ्या ॲडजस्ट केल्या आहे कुठल्या कुठल्या धाग्यांनी, वरती काठी बांधली, मागे साडी बांधली आहे. हे सगळं काढताना ना खरंच खूप वेळ गेला. जेवढा आरास करताना वेळ गेला ना, तेवढाच वेळ किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त वेळ हे काढण्यासाठी गेला. कारण की कुठे पिना तर कुठे क्लिपा, कुठे यू पिन, असं काही काही लावून हे सगळं ॲडजस्ट केलेलं होतं. आणि ते सगळं शोधून, म्हणजे शोधून बारीक काढावं लागत होतं. तेव्हा एक एक माळ सुट्टी होणार होती. तर म्हटलं चला आता ह्या माळी ना अशा काढण्यापेक्षा ती काठी, म्हणजे ज्या काठीला बांधलेल्या होत्या ना, ती काठीच सोडू अगोदर आणि मग हे फरशीवर अंथरून व्यवस्थित, आणि त्यानंतर मग काढू. म्हणजे सोपं जातं ना, उभं राहून ते शोधणं जास्त अवघड जात होतं. त्याच्यामुळे मी काय केलं, अगोदर काठी सोडून घेतली. काठीला सगळ्या माळा बांधलेल्या होत्या दोऱ्याच्या साह्याने. तर आता हीच काठी अशीच्या अशी मी फरशीवर टाकते आणि बसून व्यवस्थित ते सोडून घेते. कारण की एखादा जरी त्याच्यातली पाकळी वगैरे किंवा एखादा धागा चुकीचा जर तोडला गेला ना, तर सगळी माळ अशी सुट्टी होईल त्याच्यामुळे. आणि माळ ज्याच्याने गुंफलेली आहे ना, तोच धागा जर एखाद्या वेळेस चुकून तुटला गेला तर पूर्ण माळ ती वेस्ट होईल. त्याच्यामुळे म्हटलं हे शांततेत सोडू. पण त्या अगोदर बाकीचं जे डेकोरेशन आहे ना, ते सगळं काढून घेते. आणि हे डेकोरेशन करताना ना भिंतीला चिकटपट्ट्या वगैरे असं जर चिकटवलं जातं ना, तर त्याच्याने भिंत खूप खराब होते. त्याच्यामुळे ती भिंत त्याला चिकटपट्टी वगैरे लावता येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली होती आम्ही. शक्य होईल त्या ठिकाणी ना बांधण्याचाच प्रयत्न केला. कारण चिकटपट्टीच्या साह्याने कधी कधी कलर पण निघतो आणि भिंत पण अशी काळपट जेवढ्या ठिकाणी चिकटपट्टी लावली ना, तेवढ्या ठिकाणी थोडंसं असं काळपट दिसायला लागतं. त्याच्यामुळे शक्य होईल तेवढं आम्ही दोऱ्याच्या साह्याने बांधण्याचाच प्रयत्न केला होता. म्हणून ते पटपट तुटलं आणि भिंत पण खराब नाही झाली. आता जिथे डेकोरेशन केलं होतं ना, तर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम होती. ती फ्रेम पुसून वगैरे परत मी पुन्हा तिथेच जागेवर लावते आणि इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय. श्री स्वामी समर्थ.